वयाच्या 25 वर्षात कळते की आपल्याला आपल्या घरात आपली काय किंमत आहे. आपण सगळं आयुष्य त्यांना दान करतोय. लहानपणापासून आपल्या इच्छा, आपल्याला काय आवडते काय नाही हे आपल्या घरच्यांना काय माहिती नसते. तरी पण आपण त्यांच्यासाठी आपलं बेस्ट द्यायचा प्रयत्न करत असतोय. पण एक वेळ येते की सगळं संपते. लहानपणी असं वाटत असते की आपण मोठं झालो की हे सगळं संपणार, आपलं काय टेन्शन आहे, काही वाद आहे, ते सगळं मसलं आहे, ते सगळं संपणार. पण मोठं झालं की कळते कधी संपणारच नाही. हे वाढतच चालले. वयाच्या लहानपणापासून आपल्याला हे सांगतात की पोरगी आहेस तू, असं वागलं पाहिजेस, तसं वागलं पाहिजेस. तुझं जन्माला यायचा एकच हेतू आहे की तू ह्या घरची नाहीस. आणि आपण लहानपणापासून म्हणत असतो खोड्यावानी, हे माझं घर आहे, जिथे आपण जन्मलो आहे ते माझं घर आहे. आणि नंतर आपल्याला कळते की ते आपलं घर कधीच नव्हतं. म्हणजे आपण पुढे जाणाऱ्या लग्न करून ते घर आपलं असते. आणि घरातली फॅमिली ना कोणतं बाहेरचं आपल्याला सांगते की हे घर तुझं नाही. ती लहानपणापासून आपल्याला ट्रेनिंग देत असतात की हे घर तुझं नाही आहे. त्यामुळे तू ट्रेन हो, जर बाहेर गेलीस तरी ते बी घर तुझं नसणार.